डॉक्टर, हे जे वायू प्रदूषणमुळे जे आजार होत आहेत, तुम्हाला काय वाटतं ह्याच्यामध्ये कबुतरांमुळे आणि त्याच्या विष्ठेमुळे, त्याच्या पिसांमुळे होणारे आजार कुठले? बरं, ह्या रोगाची लक्षणं म्हणजे खोकला, नंतर कधी कधी फ्लू लाईक लक्षणं अचानक जर झालं असेल तर म्हणजे तुम्ही गेलात आणि एक फिडिंग केला आणि तिकडे कबूतर खडखड 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 उडाले की जे ते इनहेल करतात त्याला झालं तर ॲक्यूट होऊ शकतो. क्रॉनिक म्हणजे लो डोस, आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना जाऊन छोट्या छोट्या प्रमाणामध्ये ते अँटीजन जातात आणि ते कळत नाहीत. मग त्यांना एकदम त्रास सुरू होतो, तो दम लागणं, खोकला येणं, चाललं की दम लागणं, असं लक्षणं होणं, आंघोळ करून आल्यानंतर हे लक्षणं साधारण. आणि त्यानंतर मग ह्याचे लॉंग टर्म परिणाम काय आहेत? नावाची लक्षणं सांगितली. आता ह्याचे परिणाम काय होतात? फायब्रोसिस झालं तर पुढे मागे पेशंटला दम लागायला लागतो. औषधाने काही रिस्पॉन्स येत नाही फायब्रोसिस. म्हणजे औषधाने लिमिटेड रिस्पॉन्स यू कॅन से. म्हणजे फक्त आजार पुढे वाढवू नये म्हणून ती औषधं असतात. बरोबर. मग काय असतं, मग त्यांना सपोर्टिव्ह ट्रीटमेंट द्यावी लागते. सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणजे ऑक्सिजन. तर हे ऑक्सिजन त्याची ट्रीटमेंट असू शकते आणि त्याच्याबरोबर ती स्टिरॉइड्स आणि जर अशी अँटी इन्फ्लमेटरी औषधं असतात ती, आणि मग अँटी फायब्रोटिक औषधं आली. म्हणजे डायग्नोसिस झाल्यानंतर त्याचं फाइंड आउट करायचं आणि त्या व्यक्तीला तिकडनं लांब काढायचं कुठल्याही गोष्टीतनं. बरोबर. कधी कधी एक्स्ट्रीम अवस्थेमध्ये आम्ही तर पेशंटचं रेसिडेन्स पण सांगतो की चेंज करून बघा. बरोबर. असं पण आहे. असं फ्युचर प्रोग्नोसिस सांगितलं मी. बरोबर. लाईफ मात्र कमी होऊन जातं. जे आपण नॉर्मल लाईफ 70 वर्ष असेल तर ह्या आजारामध्ये मात्र बऱ्यापैकी कमी होऊन जातो. 10-15 वर्षांनी कमी होतं. ओके. सगळी औषधं महाग आहेत. ऑक्सिजन महाग आहे, फायब्रोसिसची ट्रीटमेंट महाग आहेत, अँटी इन्फ्लमेटरी औषधं पण महाग आहेत. त्यामुळे हे सगळी खार्चिक आजार आहे आणि आउटकम काय जास्त चांगला नाही. तर ही झाली त्याची ट्रीटमेंट आणि त्याचं ओव्हरऑल प्रोग्नोसिस पण तुम्हाला मी सांगितलं काय आहे.